रक्त देण्याचं काम राजकुमार पटेलने केलेलं आहे, रक्त पिण्याचं काम कधीच करणारी नाहीये. आदिवासीचं सोडा, गैर आदिवासींना पण रक्त दिलेलं आहे. मी माझ्या जीवनात असं कोणतंही काम केले नाही की जेवढे माझ्याकडे पैसे मागणार आले, त्यांनी मला 100 रुपये मागितला, 50 तरी देतो मी त्यांना. कारण मला माहित आहे परिस्थिती गंभीर आहे, आपले लोक गरीब आहे, हे सगळं मला माहित आहे. रक्त पिणारा कोण? आणि होडीमध्ये तुम्ही चपला बांधायचा आणि हा आदिवासी अपमान करायचा, ते बरोबर आहे? मला सांगा ना, कोणतं आदिवासीकडून मी पैसे घेतले किंवा कोणाच्या शोषण केले आहे? एकाचं नाव सांगा. सुपारी घेतली होती निवडणुकीमध्ये. आम्ही आमचे प्रहारचे उमेदवार होता. आता या अगोदर पण यशोमती ताईला हेच म्हटले की तुम्ही सुपारी घेतली. त्यानंतर बच्चू कडूला म्हटलं की मला पाळायची सुपारी घेतली. आता मला म्हणून राहिले की राजकुमार पटेल मला पाळायची सुपारी घेतली. मग मी कोणाकडून सुपारी घेतली आणि कोणी मला सुपारी दिली ते काही पुरावा तर द्या मला. काही पुरावा द्या ना मला, तेव्हाच मी मान्य करतो ना. तुम्ही पुरावा दाखवा मला. आणि विशेष करून काय, आता मी माझ्याकडून किती खर्च केले ते मला माहित आहे. तुम्ही सुपारीची गोष्ट सांगून आले, माझ्या खिशातून गेलेला आहे, एवढं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. आणि तुम्ही जर आम्हाला हे परमिशन वगैरे हे ते आणलं असतं, आम्ही तुमच्या पाय पडलं तर तुमच्या सोबत आलो असतो, तुमच्या विजयासाठी मी प्रयत्न केला असता. तर मेळघाट एवढा येते, मेळघाटमध्ये कुपोषण आहे, माता मृत्यू आहे, बाल मृत्यू आहे, आरोग्य सुविधा बरोबर नाहीये, लोक PSC आणि ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीये, एवढी भयंकर असून सुद्धा. आणि आमचे प्रपोजल, ठीक आहे, आता रस्त्याचे प्रपोजल ते अगोदर 6 वर्ष अगोदर गेला होता. पण आता हे MSCPचे आम्ही बच्चू मंत्री असताना पूर्ण बैठक घेतली ना. आता गेले ना ते, आता महाराष्ट्र सरकारने मान्य करून केंद्रापर्यंत पोहोचवलंय. मग आनंद तुमची असेल तर तिथं तुमच्या हाताने घ्या, उद्घाटन करून घ्या. तुम्ही आणा. म्हणजे काम काही करत नाही, फक्त निवडणूक आले फक्त साडी वाटायचा आणि बस. मला याच्या एकाच्या विरोधकावर फक्त खापर फोडायचा, तेवढंच काम आहे, बाकी काही नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.